नमस्कार. इनसाइड स्टोरीकडून मी रेश्मा. आज काय माहिती वगैरे नाही आहे, पण एक स्वतःचा अनुभव शेअर करावा असं वाटलं. जरुरी नाही की माझा अनुभव आहे किंवा मला वाटतं म्हणून ते सर्वांनाच आवडेल असं नाही, परंतु तरी पण शेअर करते. म्हणजे कसा पाऊस पडतो आहे बाहेर आणि निवांत वेळ होता, सर्व कामे झाले म्हणून तुमच्या सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करते. बसल्या बसल्या आपण सगळेजण रील बघतो, सगळ्याच गोष्टी बघतो, परंतु व्हॉट्सअपचा कधी आपण कॉन्टॅक्ट लिस्ट चेक केली आहे का? कधी आपण फेसबुकची लिस्ट चेक केलेली आहे का? भरपूर असे लोक आहेत की जे आपल्या संपर्कातले नाहीत, आपल्या ओळखीचे नाहीत, तरीसुद्धा त्यांचे नंबर आपल्याकडे सेव्ह आहे पण त्यांच्याकडे नाही आहे. आता हे ओळखायचं कसं? तर त्यांचा DP आपल्याला डिस्प्ले होतो आहे का? आपल्याला दिसतो आहे का? जर समोरच्याचा व्यक्तीचा DP आपल्याला दिसत नसेल, याचाच अर्थ काय? तर त्याच्याकडे आपला नंबर सेव्ह नाही आहे. मग असं असताना अननेसेसरी डाटा आपण आपल्या मोबाईलमध्ये का ठेवतो आहे? आणि हे रिस्की पण आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नुसार आता नवीन AIची टेक्निक आपण पाहतो आहे. AIच्या दुनियेमध्ये आपण आहोत. म्हणजे प्रत्येकाचा, म्हणजे माझ्या दूधवाल्याचा नंबर सेव्ह असेल, भाजीवाल्याचा नंबर सेव्ह असेल आणि दूधवाल्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 50 जण असतील, भाजीवाल्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 50 जण असतील, तर सायबर क्राईमवाल्यांकडं म्हणजे नको म्हणता आपल्या कॉन्टॅक्टमधले 10 जण जरी गेले, 10 जणांचे कॉन्टॅक्ट जरी गेले आपले जर परिचयाचे, तर ते आपलं नाव घेऊन त्या 10 जणांच्या मार्फत त्यांच्या कॉन्टॅक्टमधले 50 जणांपर्यंत पोहोचू शकतात. आणि याचंच मुळं काय होतं की आपलं नाव घेऊन कोणीतरी सायबर क्राईम करतं आणि नाव मात्र आपलं खराब होतं. कारण आपलं नाव चांगलं असतं किंवा काही असो, पण आपल्या ओळखीचा फायदा सायबर क्राईमवाले घेतात आणि त्याच्यामुळं समोरच्याचं नुकसान होतं आणि आपलंही नुकसान होतं. तर कधी निवांत वेळ भेटला आणि तुम्हाला असं वाटलं तर, म्हणजे मी माझं मत कोणावर थोपवत नाही आहे, पण तुम्हाला योग्य वाटलं तर असं नक्की करू शकता तुम्ही की ज्यांचा DP तुम्हाला दिसत नाही आहे किंवा ज्यांच्या नंबर आपल्या आता काही कामाचा नाही आहे किंवा आपण त्याच्याशी संपर्कातच नाही आहे, तुटलो आहे, त्यांनी पण आपल्याला विसरला आहे, काहीही असो, तर तसे नंबर जर डिलीट केले तर एक तर मोबाईल पण हँग होणार नाही आणि नको असताना नको नसताना काही लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण नाही आहे. मग अननेसेसरी डाटा कशाला? मोबाईलवरील लोड नको आणि आपल्या डोक्यालाही ताप नको, हो की नाही? आणि सायबर क्राईममुळं त्यांचंही काही गोष्टी वाचतील आणि आपल्याही वाचतील. त्याच्यामुळे ही गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली आणि याप्रमाणे वागले तर तुमचा देखील फायदा होईल. मी आज केलं बरं का तसं. मी ज्यांचे DP मला डिस्प्ले होत नाही आहे, दिसत नाही आहेत, त्या सर्वांना मी आज डिलीट मारून टाकलं, ब्लॉक केलं आणि फेसबुकवरूनही तशांना अनफ्रेंड केलं. तर सोशल मीडिया दुधारी तलवार आहे. त्याचा चांगला फायदा पण होतो आणि वाईट पण होऊ शकतो. तर स्वतः पण वाचा, इतरांनाही वाचवा आणि स्वतःच्या आधुनिक काळामध्ये स्वतःचं रक्षण करा. धन्यवाद. मी रेश्मा शिंदे, पुन्हा एकदा इनसाइड स्टोरीकडून.